पाऊस आला आणि इथं आता आम्ही आलो मित्रांनो, पण आम्ही कन्फ्यूज झाले आहो कारण की 2 रस्ते फिरतात, एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला. तर नक्की जायचं कुठं? डाव्या कुठलं आहे? बाहुबली. बात तो सही है. नाही नाही असं चेहरा नाही. हा घे चालू केली. शिवगामी ये शिवगामी शिवगामी शिवगामी. पागल हो गया. नमस्कार मंडळी, मी बेलवलीकर हर्षल पवार. तर मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आता माझी तुम्ही वेगळा लुक बघत असाल तुम्ही आता माझा, तर मी टकली केलेली आहे, तर हसू नका. आणि आत्ता आम्ही चाललोय, तर उशिरा खूप निघालोय. 2 वाजायला आले, दुपारचे 2 वाजायला आले, कारण की आमचा प्लॅनच नव्हता. सुधीर पवारला बोललो आपल्या पनवेलच्या आजूबाजूला का आपण 1-1.5 तासामध्ये लगेच पोहोचू शकतो असा लोकेशन शोध. तर आम्ही फायनली लोकेशन बसल्या बसल्या शोधलाय. तर आम्ही जाणार आहोत पेण शहराला लागलेला निसर्गरम्य ठिकाण म्हणजे कासमाल. तर कासमालावर चाललेलो आहोत आणि तिथे आजूबाजूला वॉटरफॉल आहेत आणि परत व्याघ्रेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे तिथे. तर आज मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे. नेहमी माझ्या मित्रमंडळी आहेत पेन साईडची, त्यांच्या तोंडून ऐकले का कासमाल खूपच सुंदर आहे असं तसं. तर आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहायला जाऊ कासमाल कसा आहे. तर चला मंडळी निघूया, जास्त उशीर नको. सुधीर पवार तिकडे वाट बघते, तो पण तयार झालेला आहे आणि आपण आता आपल्या मार्गाला निघत आहोत. तर व्हिडिओ नक्कीच चांगली करण्याचा, चांगला ब्लॉग नक्कीच चांगला बनवण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला निघूया. चालतं, नेहमीप्रमाणे आपला पार्टनर बसलाय माझी वाट बघत. चल कुठं म्हणजे काय घातलं म्हणजे जॅकेट येतो ते काय पण घालतोय तू. चल टाइमपास करतोय. कासमाल शूज घातले, नेहमीप्रमाणे शूज असतात आपल्या पायात माहितीये ना. बॅग घेतले, त्यानं काहीतरी खायला घेऊ आपण. आम्ही जेवलो पण नाही. कोण आहे? ब्लॉग बनवतोय तू? मिनी ब्लॉग बनवतोय का? बनव चांगली गोष्ट आहे. चला मित्रांनो निघतोय. माझी पण इच्छा आहे मिनी ब्लॉग बनवायची, पण टाइम नसतो. तर कुठली घ्यायची? पल्सर का ही? चल मग आपली धन्नच काढू. नेहमीप्रमाणे आम्ही निघत आहोत आता कासमाल. हा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो इथून. चलो. रिक्षा झाला होता. नेहमीप्रमाणे आम्हाला आमच्या गाडीला काही ना काही करायलाच लागतंय, त्याशिवाय आम्ही पुढे जायच नाही. आमच्या गाडीचा ब्रेक कमी लागतंय. सादिक बाईकडे आल्यावर मी ब्रेक टाईट करायला, तर पहिले तिची सेवा करायला लागतं आम्हाला, तरच आम्ही पुढचा प्रवास करू शकतो. काय ना काय आहे. मागच्या वेळेला पंक्चर झालेला मागच्या ब्लॉगमध्ये, आणि आता ब्रेक एकदम म्हणजे काहीच लागत नाही, पूर्ण दाबलेला ब्रेक तरी पण लागत नाही. जाता जाता बरं ब्रेक टाईट करू आणि पुढचा प्रवास करू. जायचं 1.5 तासाचा प्रवास आहे आमचा. झाला राहिला की टाईट झाला. तशी आहे चांगली ते आमची. लय ठिकाणी तिथे आम्ही प्रवास केला आहे, भरपूर लांब लांबचा प्रवास या गाडीवर केला आहे आम्ही. खर्च व्हायचा खर्च.
मित्रांनो, आम्ही आलोय आता पेन शहराला लागलेला सुंदर असा निसर्गरम्य ठिकाण म्हणजे कासमाळ पाहण्यासाठी. तर आम्ही कासमाळावर जास्त थांबलो नाही, पण आम्ही आलो वरच्या बाजूला व्याघ्रेश्वराच्या मंदिराकडे जाण्यासाठी. पण तिथे येताना जो रस्ता आहे ना, एकदम असा घाट बघण्यासाठी म्हणजे रस्ता आहे एकदम, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलाच असेल मी. तर एक नंबर आणि इथला नजारा आहे ना भारी आहे. म्हणजे इथे जास्त काही पाहण्यासाठी जास्त नाही, पण इथे डोंगर रांगा आहेत, निसर्गाचं जे सौंदर्य तशी लाभलेलं आहे ना पेनशनला, म्हणजे बोलतात कासमाळ बघण्यासारखं आहे. ते एकदम मन शांत वाटतं. इथं बसलो आलो आम्ही तर एकदम मन शांत वाटतं. सुधीर पवार कसा वाटतंय? एक नंबर ना, भारी. म्हणजे निसर्गाचा सौंदर्य अनुभवण्यासाठी सुंदरता बघण्यासाठी यावं, मन शांत होतं. मनामध्ये कुठले टेन्शन वगैरे काय असतील ते सर्व निघून जातं आणि इथे आपलं मन रमतं. म्हणून आम्ही अशा ठिकाणी नेहमी येतो. आता मागच्या वेळेला गेलेलो आम्ही झेनिथला चाललेलो, पण झेनिथला नाही गेलो कुठे कलोते वॉटरफॉलला. आणि आता इथे आलोय पेन शहराला लागलेला निसर्ग सौंदर्य निसर्गाचं म्हणजे कासमाळावर आलेलो आहोत आम्ही. खूपच आणि हवा मस्त एकदम फुल वेगवान हवा आहे इथे. भारी वाटते, एकदम भारी. बघा हे काय लावलेले आहे त्यांना आपण विचारू, पण एक वेगळ्या प्रकारची पद्धत तिथे बघायला भेटली. दादा काय लावताव? काय नाचणी आहे का? म्हणजे ती अशी प्रकारे फक्त टाकून द्यायची. याला भारी आहे. पहिल्यांदा बघितले मी. भात शेती लावतो आम्ही, पण आम्ही भात शेती लावतो, पण ते आम्हाला खोचायला लागतंय. पण या डोंगर मालावरती दादा नाचणीची शेती करतात. जास्तीत जास्त डोंगर भागामध्ये ही शेती केली जाते. आमच्या इथे पण प्रबलगडावर ही शेती केली जाते, पण मी बघितली नव्हती. पण आज मी इथे आलो, दादा काहीतरी गवतासारखा टाकते. तर दादाला विचारू दे. तर दादा बोलते नाचणीची शेती अशी करतात. ते डोंगर मालावर अशी गवत टाईप म्हणजे असे टाकतात, ते आपोआप उगतं का तो? मग नंतर मुलं डायरेक्ट जीव धरतात का त्या? नाचणीची शेती करतात. दादा नाव काय तुमचा? संदीप. तर कासमाळावर आलो, पण अशी वेगळ्या प्रकारची शेती मी पहिल्यांदा बघितली, म्हणजे चांगले. हा, आणि ही खाली हा गवत खाली येतो काय? यो खाली गवत आहे. हा, नाचणीच आहे का ती पण? ती कामाची आहे का काय? बघा ही पण नाचणी आहे ना. ही टाकलेली आहे का तुम्ही? ती काढायची आणि परत टाकायची, मग ती उगतय. भारी. असा काहीतरी नवीन प्रकार इथे बघायला भेटला मला. चांगली गोष्ट आहे. भात शेती आम्ही करतो, पण भात शेती अशी टाकायची नाही, तर खोचायची. आणि इथे नाचणीची पद्धत आहे ती टाकायची. कोणचा लावता का बाई? हीच तर मज्जा असते. पण दादा एकटा आहे. एकत्र मिळून शेती लावायला जी मज्जा असते ना, एकदम मज्जा असते. आणि इथं काय कुदल आहे, अशी कुदल आहे बघा. आम्ही पण आमच्या शेतावर अशीच सर्व आमची मावशींच्या वगैरे घरातली सर्व एकत्र जमायचो शेत लावायला, आणि खूप मज्जा करायचो आणि शेत लावणी करायचो. तर चला निघू. मी काय बोलतो दादा, इथं पावसाळ्यात बघण्यासाठी चांगलं का नंतर हिवाळ्यामध्ये? हा, त्यावेळेला मस्त, म्हणजे हिवाळ्यामध्ये. तर हिवाळ्यामध्ये तुम्ही जर येणार असाल तर थंडीच्या मौसममध्ये या. दादा बोलते इथे जाऊ, गवत वगैरे वरती येतो, मोठा होतो, त्यावेळी इथे बघण्यासाठी मस्त नजारा असतो. तर चला दादा येतो. खूप चांगली मस्त शेतीची पद्धत बघायला भेटली बघा. ही सर्व त्यांनी अशी टाकलेली आहे, इथं आता खालपर्यंत गेलेले आहेत, आणि ते आपोआप नंतर त्या मुळं आहेत ना त्यांची, ती जीव धरणार आणि ती वरती येणार. चला तर नवीन पद्धत बघायला भेटली. नाचणीची लावणी कशी असते ती बघायला भेटली. चला.
मंदिर पुढेच आहे ना? पुढे आहे ना मंदिरचा रोडच संपत नाही बरं. सुधीर पवार बोलतय अरे रस्ताच संपना आहे, मंदिर यायचा कधी. पण रस्ता असं वाटतं का नाही संपावा. हा ते पण आहे. हा पण रस्ता नाही संपला तर आमचं पेट्रोल नक्की संपल. कारण आम्ही एवढ्या आतमध्ये आलोय, मेन शहरापासून, पेन शहरापासून भरपूर आतमध्ये ते. आणि इकडचा नजारा आहे ना एकदम धुका आणि एकदम दोन्ही बाजूला असं जंगल आहे, दाट जंगल आहे. बघा तुम्ही क्लायमेट बघा, क्लायमेट बघा, इथला नजारा बघा. तर पुढे चालत चाललोय. पुढं काय काही समजत नाही धुक्यामुळं, कारण की एवढा धुका पुढं आहे ना, आपल्याला पुढे काय आहे, कुठे अजून पुढे जायचं ते माहित नाही, कारण की कोण दिसत नाही काय नाही. तर असं वाटतं की मंदिर नक्की जवळ आहे का थोडा अजून लांब आहे, किती चालायला लागते ना किती नाही. अरे पाऊस आला आणि इथं आता आम्ही आलो मित्रांनो, पण आम्ही कन्फ्यूज झाले आहो, कारण की दोन रस्ते फिरतात, एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला. तर नक्की जायचं कुठं, डाव्या हाताला मंदिर आहे का उजव्या हाताला तेच समजत नाही. पण माझा तर निर्णय नेहमी डाव्या हाताला जावा, तर आपण डाव्या हाताला जाऊ सरळ, नाही वाटलं तर परत मागे येऊन उजव्या हाताला जाऊ. तर आता तिकडे जात आहे, कारण की अशा कन्फ्युजनमध्ये तुम्ही काय कराल, तर तुम्ही वाटलाच तुम्हाला इकडे तर इकडे जायचा, पण जास्त पुढं जायचा ना मित्रांनो. बघायचा वाटला चुकीचा रस्ता तर मग परत मागं फिरायचा. अशा वेळेला आम्ही तिथून येताना डाव्या हाताकडे जाण्याचा निर्णय घेतला, पण इकडे आलो तर आम्हाला इथे धबधबा बघायला भेटला आणि आमचे गाववाले भिंगारचे अनिल दादा पण आम्हाला इथं भेटलेत. तर कसं वाटतं इकडं तुम्हाला? एकदम मजेत, लय भारी का? मस्त वातावरण. महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर बोलू शकते याला. सेम ना, काहीच फरक नाही. मेन धबधबा इथे खाली आहे. तर मित्रांनो खूपच मस्त इकडचा निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पेनमधला कासमाल फेमस आहे आणि इथे येऊन भरपूर मस्त वाटला. भिजत नाही, आजारी पडलो तर परत ताप नको, बरोबर आहे का नाही? मस्त आहे ना जरा. तर मंदिरात जाण्याचा मार्ग एकदम म्हणजे मस्त आहे, एकदम छोटासा दरवाजा आहे. तर चला. ओ माय गॉड, इथून आपण महादेवाला पाहू शकतो. इथून महादेवाची इथे पिंड आहे, खूप प्राचीन पिंड आहे. मी ऐकलं, मला इथला इतिहास जास्त माहीत नाही, पण मी वाकडा तिकडा सांगण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण की आपण फक्त इथे आलो दर्शनासाठी, दर्शन घेणार आणि आपण निघणार. कारण की काही इतिहासकार आहेत आपल्याकडून चुकीचा इतिहास माहिती म्हणजे पसरवण्याचा प्रयत्न आपण नाही करत, कारण की आपल्या जेवढा माहिती आहे तेवढा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मंदिर तर मित्रांनो, या बाजूला व्याघ्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्याच नेमकं समोरच्या बाजूला वरदानी मातेचं स्थान आहे आणि ते नंदीसुद्धा आहे आणि त्याला
पेंटिंग केली, पण हा ॲक्च्युली आहे दगडाचाच आहे, जुनाच काळातला आहे. कारण की इथं तसं बघितलं तर मंदिराच्या समोर ज्या मूर्त्या वगैरे आहेत त्या पण खूप पुरातन दिसत आहेत. मंदिराचं जे बांधकाम आहे आतून बघितलं तर पुरातन आहे. आणि इथे आहे वरदानी मातेचं मंदिर, आणि पाहू शकता वरदानी आईचं मंदिर इथे आहे. कुठला आहे बाहुबली? तो मग झाड बाहुबली मधला झाड. हा कसा वाटला? कसा बाहुबली? बाहुबली सेम त्या झाडाला बाण मारताना बाहुबली सेम तसाच आहे. मला वाटतं इथून बघून गेलतं ते, नंतर ते तो सीन बनवला. चला तर मित्रांनो, आज आम्ही अचानक प्लॅन केला का पेण येथे असलेला निसर्गरम्य ठिकाण कासमाळ, प्रसिद्ध असं कासमाळ, या ठिकाणी आज आम्ही सुधीरदादा आणि मी निर्णय घेतला का इथे आज आपण फिरायला जाऊ. तर तिथे कासमाळ फिरायला येण्यासाठी आम्ही सर्व माहिती गोळा केली. तर तिथे काय काय बघण्यासाठी, तर तिथे आम्हाला समजलं व्याघ्रेश्वराचं मंदिर आहे. तर सुधीरदादाला बोललो व्याघ्रेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर, मग आपल्याला तिथे जाणंच आहे, आपण तिथे बघून येऊ. तिकडचा निसर्गरम्य ठिकाण येतो, तर तिकडचं निसर्गाची सौंदर्यता, परत तिथे व्याघ्रेश्वर महादेवाचं मंदिर आणि इथे असलेला धबधबा हे आपण बघून येऊ. तर आम्ही अचानक हा प्लॅन केला आणि आम्ही निघालो पेण ठिकाणी असलेल्या कासमाळाला भेट देण्यासाठी. तर आम्ही इथे आलो आणि इथे येऊन असं वाटला का सेम आम्ही मागच्या वर्षी गेलेलो भीमाशंकर ते दर्शन घेण्यासाठी. तिथला जो वातावरण होता ना, धुका, एकदम गारवा आणि रिमझिम पाऊस, त्याच प्रकारचा जो वातावरण आहे इथे व्याघ्रेश्वराच्या दर्शनाला आल्यावर आम्हाला जाणवलं. कारण की तिथे पण भीमाशंकरला सुद्धा तसाच एकदम गारवा, धुका आणि इथे पण सेम धुका आणि तसाच. आणि इथे आम्ही मंदिरात आलो तेव्हा मंदिराचा बांधकाम आम्ही बघितला तर हा खूप प्राचीन असल्याचं दिसून येतो. आणि गुगलवर आम्ही थोडी माहिती सर्च मारली तर गुगलवर अशी माहिती भेटली का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इथे स्वारी केली असं त्या गुगलवर माहिती आहे. त्यानुसार आम्ही सांगतो, आपल्याला एवढा नॉलेज नाही आहे पण सांगण्याचा एक प्रयत्न करतो. तर सरसेनापतींनी स्वारी केली त्यावेळेला हा मंदिर बांधला असं तिथे सांगितले गेलेले आहे. आणि येथे पेणमधील लांगी परिवाराने त्याची कुलदैवत म्हणून पूजा केली. तर त्यांचं इथेशी आलो तर इथे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे. आणि मंदिर अतिशय खूपच सुंदर आहे. महादेवाची जी पिंड आहे तिथे आम्ही दर्शन घेतले. एकदम प्राचीन मंदिराच्या आतून कोरीव काम आहे, तो पण एकदम अप्रतिम आहे. आणि तिथून आपण मागच्या बाजूला आलो तर तिथे आपल्याला गोमुखी कुंड आहे. ते गोमुखी कुंडसुद्धा मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे.
आणि तो कुंडाच्या गोमुखातून जो पाणी येतो आणि तिथे कुंड आहे त्या पाण्याचा वापर इथे काही विधी वगैरे असतात, त्यासाठी तो पवित्र पाणी म्हणून इथेशी वापर केला जातो. इथे त्याची माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि मंदिर बघितलं ना तर पूर्ण मंदिर 2 मंदिर आहेत. एक वरदानी मातेचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं म्हणजेच व्याघ्रेश्वराचं मंदिर समोरासमोर आहे. आणि मंदिर एकच आहे, म्हणजे मंदिर पहिले 2-2 असू शकतात कारण की त्याच्यावरती कौलारू बांधकाम आहे. तर ते समोरासमोर आहे. एका साईडला व्याघ्रेश्वराचं आणि एका साईडला वरदानी मातेचं मंदिर. दोघांचे दर्शन घेऊन आमचे मन एकदम प्रसन्न झाले आणि खूपच मस्त वाटलं. अशा ठिकाणाला भेट देऊन आम्हाला खूपच मस्त वाटलं. नंतर आम्ही धबधबा बघायला गेलो. धबधबा बघून पुन्हा आम्ही इथे आलो आणि इथे मी तुम्हाला माहिती सांगितली. मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. थोडीफार माहिती माझ्या पद्धतीने मी सांगण्याची तुम्हाला एक सांगायची पद्धतीने सांगितली मी, तर जास्त काही बोलत नाही. आणि आम्ही आता निघतोय घरी. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सुधीरदादांनी आणि मी हा निर्णय घेतला इथे येण्याचा. इथे येऊन आम्हाला महादेवाचं दर्शन भेटलं, वरदानी मातेचं दर्शन घेता आलं. हे आमचं नशीब भाग्य आहे. आम्ही इथे आलो आणि इथला निसर्गाचा जो रूप आहे, इथं निसर्गाची जी सुंदरता आहे ती खूपच अप्रतिम आहे. तुम्हाला जरी यायचं असेल ना तर इथे डायरेक्ट बाईक 4 व्हीलर दोन्ही येतात आणि रस्ता वगैरे एकदम टापटीप आहे, चांगला आहे, मस्त आहे. आणि इथलं वातावरण खूपच मस्त आहे. आणि पेणकरांना तुम्हाला हा निसर्गाची जी सुंदरता तुमच्या शहराला लाभलेली आहे. तुम्ही खूपच भाग्यवान आहे की तुम्हाला असं सुंदर ठिकाण तुम्हाला भेटलेलं आहे तुमच्या शहरा ठिकाणी. बाकी काय बोलत नाही. आणि अशा ठिकाणी यायला मला खूप वेळा आवडेल. आणि आता मी माझे 2 शब्द संपवतोय आणि आम्ही निघतो आमच्या घरच्या प्रवासाला. ॲक्च्युली मोबाईल माझा स्विच ऑफ झालेला आहे. सुधीर पवारचा मोबाईल राहिलेला आहे, त्याच्यात व्लॉग मी कंटिन्यू करत आहे आणि घरी जाऊन व्लॉग एंड करत नाही. तर आता आम्ही इथून निघतोय. तर व्लॉग मी इथेच माझा एंड करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही निघतोय घरी. तर घेतोय महादेवाचं नाव. हर हर महादेव. धन्यवाद. निघतोय घरी. चला आता निघालो आम्ही घरी जायला. सुधीर पवार बोलतं मी आरामात बोलतं मागं बसून बोलतं मला इथलं जो वातावरण आहे ना त्याचा बोलतं आनंद घ्यायचा, तू गाडी चालव बोलतं. बोललो मी क्लच दाबीन, ब्रेक पण नाही दाबला, डायरेक्ट गाडी धरीन बोललो. जर जिम्मेदारी घेत असेल तर बघ. तर इथला क्लायमेट दाखवता ना. धुका यहाँ पे सब शांती शांती है. येताना मी गाडी चालवलेली, तुम्ही मजा घेतलेली नाही असं चेहरा नाही. हा घे चालू केली. शिवगामी ये शिवगामी 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 शिवगामी